श्री पळणी स्वामी म्हणाले, बाबा शंकरा, तू दर्शन घेतलेले श्रीवल्लभाचे मातागृहच तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभाचे जन्मस्थान आहे। तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत। तू पाहिलेल्या श्रीवल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ स्त्रीच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल। पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभ यांची चरित्रामृत प्रकाशित होईल। तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्रीवल्लभ, त्यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रेय, त्यांचा नंतरचा अवतार श्री नरसिंह सरस्वतीच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील। त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लीला होतील। त्यानंतर श्री पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले। आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले। प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली। श्रीपाद राजम शरण प्रपदे व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता। श्री पळणीस्वामींनी नवयुवकांच्या शरीरात प्रवेश केला। वयोभराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्ररूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले। नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी आज्ञा केली, तुम्ही या क्षणीच येथून जावे। बाबा माधवा, तू तुझे विचित्रपुराचा, बाबा शंकरा, तू तिरुपती या महाक्षेत्रात जावे। माधवा, तू तुझे सूक्ष्म शरीराने पिठीकापुरातील पुण्यवंताचे दर्शन घेतले, तेच तुला या जन्मात पुरे। श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रह प्राप्तिरस्तु। तेव्हाच माधव, विचित्रपुराकडे मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो। श्रींचे लीलेचा अंत लागत नाही हेच खरे।